आज फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचंय. चला तर आता आपण सुरुवात करूया. हा हा हॅलो. समीर बाद झाला. समीर बाद झालात, पण मदन, लता आणि मन्या तुम्ही तिघही बाद झालात. कसं काय? आउट हा इंग्रजी शब्द आहे. अहो आजोबा, पहिला डाव भूताचा असतो ना. ए भूताचा डाव. चल चल बाजूला. जे जे बाद झाले, जे जे हारले त्यांनी तिकडे जाऊन बसायचं. चला लवकर चला. चल तू पण चल चल. बोल ना मोहन, बोल. नमस्कार. मोहन, अरे कामावर येतोयस ना? नाही, आज मी वस्त्रालय कचेरीत येणार नाहीये. काय? कुठे येणार नाही म्हणाला? वस्त्रालय कचेरी. तिकडे कशाला जातोय? आपल्या बुटीक मध्ये ये. आपण जे म्हणताय त्यालाच मराठीत वस्त्रालय कचेरी असे म्हणतात. तिथे मी आज येईनच वाटत नाही. अरे मोहन, तू नाही आला तर कटिंग कोण करणार? जी काय वस्त्रे काटछाट करायची असतील ती तुम्ही माझ्या घरी पाठवून द्या. नियोजित वेळेत काटछाट पूर्ण करून तुमच्यापर्यंत परत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. अरे मोहन, तू काय बडबडतोय? इकडे ये, मग बघूया काय ते. चल ठेवते मी फोन. धन्यवाद मोहन. नुसताच दूर. हा बघ बघ, मोहन दादा किती छान मराठी बोलतायत. अंजू, तुम्हाला काही कमी समजू नको, कळलं ना? अरे मग असं काहीतरी कर की दादाच्या तोंडून इंग्रजी शब्द येईल. बघच तुम्ही काय करतो तू. अहो, किती छान मराठी बोलताय तुम्ही. काय मोहन, कोणाचा होता फोन? कोणी संपर्क केला होता मोहन? आमच्या वस्त्रालय कचेरीत एक महिला कर्मचारी आहे, त्यांनी संपर्क साधला होता. आणि काय रे मोहन, रोज तू कचेरीला जाताना कुठल्या वाहनाने जातोस बरे? तुला काय करायचंय? तू का विचारतोय? वहिनी, अहो मराठी भाषेची स्पर्धा निमूटपणे बसून कशी पूर्ण होणार? बोलायला लागेलच. नाही तर काय? हे अंजली म्हणते ते बरोबर आहे. सगळ्यांना बोलावंच लागणार आहे. हो. सांग ना मोहन, कुठल्या वाहनाने जातोस बरे? मला कुठे माहितीये त्याला काय म्हणतात. राहुल, मी कचेरीत जाताना दळणवळणासाठी ज्या वाहनाचा उपयोग करतो त्याला गतिप्रेरक दुचाकी असं म्हणतात. कुठल्या दळणाचं बोलला? राहुल, तू कसा जातोस? मी ते आपलं मी पायीच जातो बरे. असं कसं? चौकातल्या स्थानकावरून त्या सार्वजनिक वाहनातून तू ये जा करतोस की नाही कचेरीत? त्याला काय म्हणतात? वहिनी, तुम्हाला माहितीये तर मग कशाला विचारत आहात? अरे वा रे वा, मग तुला पण माहितीयेत ना की आमचे हे कशावरून ये जा करतात. मग तरी तू विचारलंस ना, मग आता सांग. अहो सांगा भाऊजी. राहुल, तुला बोलावं लागेल, ही स्पर्धा आहे. राहुल बरोबर आहे, बोलच तू. बोल बोल बोल. हा, राहुल साहेब, आता का गप्प बसलाय? सांगा की. भानू बसनं जातो ना मराठी त्याला. राहुल आता कशी खोड मोडली. माझ्या नवऱ्याला फसवायला निघालास काय? आता बाद झालास ना, चल उठ, तिथे जाऊन बस. उठ.
हा हा तिकडे तिकडे जाऊन बसायचा निघता. चला आता सगळ्यांनी बोललंच पाहिजे, त्याशिवाय स्पर्धा पूर्ण कशी होणार? माधुरी तू बोल ना काहीतरी. मला नाही बोलायचंय. असं कसं? स्पर्धेचा नियम आहे, प्रत्येकाने बोलायला हवं. हा मग तुम्ही बोला ना, मला नाही बोलायचंय. का ग? पाणी आल्यावर कशी जीभ चुरू चुरू चालते तुझी? आता का दातखिळी बसली? बरोबर बोललात वहिनी. बोला. हे बघा, तुम्ही माझ्याशी आर्ग्युमेंट करू नका, मला नाही शोभा वहिनी, मुद्दाम केलात ना तुम्ही? युद्धात आणि प्रेमात ना सगळं माफ असतं. चला आता फक्त 3 स्पर्धक उरले, शोभा, मोहन आणि अंजली. मोहन, अरे किती छान मराठी बोलतो रे तू. हा? किती नवनवीन शब्द आहेत तुझ्याकडे. पण मोहन, कशाला काय काय म्हणतात हे तुला सगळं माहितीये? हो, आमच्या यांना सगळं माहितीये. तुम्हाला विचारा ना काय विचारायचं असेल. बर, मग मला सांग मोहन, पेनला मराठीत काय म्हणतात? राहुल, लेखणी म्हणतात. मला सुद्धा माहितीये. कसले प्रश्न विचारतो? मग बॉलपेनला काय म्हणतात? हा, चेंडूक लेखणी. बल्ब. भाऊजी मला सांगा, बल्बला काय म्हणतात? दिवा किंवा वीज गोलक. रेशन कार्डला काय म्हणतात? शिधापत्रिका. करेक्ट आहे. हा, करेक्ट आहे. थांब, आता तुला अवघड प्रश्न विचारतो मी. चांगलं विचार. हा, सेल्फी स्टिकला काय म्हणतात? सांग. स्वयं प्रतिमा खेचत दूरसंचालित दंडुका. हा, तर वेगळं विचारा रे. विचारा ना, विचारा. अजून काय विचारायचंय? विचारा. कॉटन ट्राउझरला काय म्हणतात? हा, बोल. सुती कापडाची विजार. काय यार? अजून कोणाला विचारायचं? विचारा, विचारा. हा मी विचारते. हा, मी एकदम 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 कठीण विचारते. दादा, मला सांगा, पासवर्डला काय म्हणतात? सापडला पासवर्ड. अगं, बाद झालीस इंग्रजी शब्द. अंजली बाद. टप द्यायचं होतं काय? जाऊ दे मला. पण मोन्या, तुला उत्तर द्यावं लागणार आहे. हा, पासवर्डला काय म्हणतात सांग. परवलीचा शब्द. हा, हा, बरोबर आहे. आता शेवटचे 2 स्पर्धक उरले, शोभा आणि मोहन. आणि आता जो कोणी ही स्पर्धा जिंकेल त्याला नंतर पारितोषिक देण्यात येईल. हो, पण ते आता ठरणार कसं? आता तुम्हाला दोघांनाही विषय दिला जाईल आणि त्यावर तुम्ही दोघांनी बोलायचं. बर बर. म्हणजे कांजीवरम मला मिळेल. हो शुभा, कांजीवरम साडी तुलाच मिळायला हवी. माझी स्वतःची पण तशीच इच्छा आहे. एवढं मराठी कशाला बोलतोयस? मलाच कळत नाहीये का होतंय शोभा.
तुमचा पहिला विषय आहे महागाई. गेल्या वर्षी आपल्या देशात वस्तू व सेवा कर प्रणाली अस्तित्वात आलेली आहे. काय कसला कर? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. शोभा वहिनी तुम्ही का गप्प बसलात? तुम्ही बोला ना. हा बोला. बोला ना वहिनी बोला. बोलायलाच पाहिजे म्हणजे काय? बोला. हा मग पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे. हा. महागाई. हा. मला माहित होतं वहिनींना जमणारच नाही. हे पहा, तुम्ही शोभाला असं बोलू नका. तीही आपल्या भावना उत्तम मराठीत व्यक्त करू शकते. पण तुमच्या एवढं नाही दादा. मोन्या हे सगळं तुझ्यामुळे होते. काहीतरी इंग्रजीत बोल ना. शोभा, मी खूप प्रयत्न करतोय, पण माझ्या मुखावाटे मराठी सोडून इतर भाषेतला एक शब्द निघत नाहीये. मुद्दाम करतोयस ना हे सगळं तू. मी जातेच. ए मोहन जिंकला. शोभा, सॉरी. शोभा प्लीज परत ये. शोभा, मोहन बाद झाला आणि आजच्या मराठी भाषा गौरव दिनाची विजेती आहे शोभा म्हात्रे. बरोबर आहे. ये शोभा. मोहन, तुझ्या बायकोला तू तुझ्या स्वतःच्या हातानं पारितोषिक दे. जागो